8 पासून समजा आज 8, जून, 9, 10, 11, 12 हो ह्या 2-4 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे जवळपास हो हो हॅलो बोला ना साहेब. 8, 9, 10, 11, 12च्या दरम्यान तुम्हाला सांगतो काही काही ठिकाणी मुसळधार पडणार. आधी मुसळधार पडणार सांगतो. हो सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, उस्मानाबाद, लातूर, बीड, संभाजीनगर, नगर, नाशिक तिकडे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे. हो आणि रात्री पण खूप पडला साहेब. इकडं जालना, सिल्लोड, भोकरदन, परत छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये खूप म्हणजे वेगवान मुसळधार आणि अवकाळी वाऱ्यासह खूप वादळ पण खूप होतं साहेब. शेत काहीच नाही खरं. आजपासून आणखीन जास्त पाऊस पडणार. म्हणजे 3-4 दिवसात जरा जास्त आहे आता. साहेब मग शेतकऱ्यांना समज पेरणी करता समज आमच्या इकडे तुम्हाला सांगतो लागवडी झाली. आम्ही काय केलं म्हणजे आमचे प्रॉपरला असल्याने धूळ पेरणी करावं लावलं शेतकऱ्याला. हा बऱ्याच कमेंट होत्या धूळ पेरणी करायला चालेल का तर केलं धूळ पेरणी केली आमचे कोमळ होते काही काही जणांची. समज एकंदरीत विचार केला असता जर लागवड जर कधी केली पेरणीची तर काही अडचण नाही समज आता इथून पुढे. आता एक ओला असली तर बिलकुल पेरून टाकायचं. हो एक इथं ओल रात्रीच्या पावसात गेली साहेब. आता आम्ही तर चेक करून पाहिले तर एक इथं ओल गेली इकडं संभाजीनगर जालना आमच्या भागामध्ये. आणि हे पाऊस 12 तारखेपर्यंत चांगला जोरात पडणार आहे. आणि 12 पासून पुढे 13, 14 पुन्हा 2-3 दिवस थोडं कमी होईल. पण पुन्हा 17च्या नंतर पुन्हा पाऊस येणार आहे पुन्हा. म्हणजे यावर्षी सांगायचं झालं तर जून मध्ये असं एकदम पाऊस थांबणारच नाही. चालून चालूच राहणार आहे. हो ना तुम्ही म्हटले होते मागच्या याच्यामध्ये की सुरुवात चांगली म्हणल्यावर शेवट चांगलीच होईल. तसं सुरुवात चांगलीच हो हो तेच म्हणलं साहेबांना. काल तुम्ही कॉल केला होता परंतु तुम्ही कॉलच नाही घेतला तर मग नाही. काल मी गाडी चोरीत असते परभणीला होतो.